ठिकाणी एवढा बंदोबस्त आहे आणि भंते विमासा यांच्यावर जो अन्याय चाललेला आहे तर तो अन्याय का एवढा चाललेला आहे? बघा आता इथे ताईंनी साखळी केली आहे माझ्यासमोर. हा मी, हे झाड आणि हे मी, आणि माझ्यासमोर ताई उभ्या आहेत सगळ्या. हा बघा, हा विद्यापीठाचा नीचपणा आहे की नाही, की स्त्रियांना समोर करणं. आणि हे एकनिष्ठ सेवक इथे उभे आहेत. बघा स्त्रिया समोर, माझ्या समोर या. बंधू समोर या ना, असं बाजूने काय काढताय व्हिडिओ, या जरा समोर या. हे बघा व्हिडिओ काढायला सुद्धा चोरून व्हिडिओ काढतायत. बघा काय आहेत पुरुष. बघितलं, हे माझ्यासमोर लेडीज सिक्युरिटी उभ्या केल्या आहेत. यांनी मानवी साखळी बनवली आहे ताईंनी, आणि बॅरिकेडला हात लावून, जेणेकरून मी बॅरिकेड खोलू नये. आणि मी खोलणारच नव्हतो, फक्त मी तुम्हाला दाखवलं की बॅरिकेडला हात लावला की ताई समोर येतात. ही साखळी, मानवी साखळी त्यांनी उभी केली बॅरिकेड समोर. आणि इकडे सर्व पुरुष कर्मचारी, पण ते नाही. मला आतमध्ये सोडा ना सर. त्या भंतेजींची प्रतिक्रिया घ्यायची. मीडियावाले आहोत आम्ही. विद्यापीठ आहे त्यांच्याशी बोला. पण विद्यापीठ तुमचे पोलीस जाऊ देत नाही ना, मी बोलणार कसा त्यांच्याशी? ते आमचे पोलीस नाही. अहो तुमचा पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे, बघा ना तुम्ही सर. जाऊ द्या ना, तुम्ही का अडवताय आम्हाला? मी पुण्यावरनं आलोय. बघितलं का तुम्ही, या ठिकाणी पोलिसांना पुढं करून या ठिकाणी पोलीस विद्यापीठ आहे. हे विद्यापीठाने या ठिकाणी भंतेंचा रोहित वेमुल्ला या ठिकाणी अतिशय बरोबर बोर्ड दाखवा जरा सर. अतिशय योग्य असा बोर्ड लिहिलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालेनी कॅम्पसवर धडक मोर्चा, रोहित विमुल्ला होऊ या ठिकाणी पोलिसांची दडपशाही आहे, विद्यापीठाची दडपशाही आहे. आणि ही दडपशाही महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, त्या महाराष्ट्रामध्ये पोलीस बोलायला तयार नाहीयेत. पोलिसांनी अतिरेकी आहेत का इथं? पुलवामा मध्ये ज्या अतिरेक्यांनी तो अतिरेक घडवला होता, त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं नाही, पकडलं नाही त्यांना अजून. परंतु या ठिकाणी शिक्षणासाठी भंते विमासा जे धर्मगुरू आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची अडवणूक या ठिकाणी होत आहे. हे फार चुकीचं आहे. या ठिकाणी वेळीच सर्व नागरिकांना आव्हान आहे की जागे व्हा आणि या अन्याय अत्याचाराला रोका. भंतेजींचा रोहित वेमुल्ला होऊ देऊ नका. पायल तडवी सारखं प्रकरण या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे. या ठिकाणचे सगळे पोलीस बेजबाबदार आहेत. काय गरज आहे एवढा पहारा लावण्याची? पहारा लावण्याची ही अशी गरज आहे की अगर आम्ही भंते विमुसापर्यंत पोहोचलो तर त्यांची खरी अस्तित्व सच्चाई आमच्यापर्यंत येईल. आम्ही ती समाजासमोर आणू शकू आणि त्यांना ती समाजासमोर नाही आणायची आहे, म्हणून ते सगळे हे पहारा लावत आहे. आम्ही आतंकवादी नाही, आम्ही देशद्रोही नाही. आम्ही आमच्या कुलदेव गुरुला भेटायला आलो. आमच्या कुलदेव गुरुला आम्हाला भेटायला दिलं जात नाही. आमचा कुलगुरू आतमध्ये बसलेला आहे. त्याच्या अंगावर एक जीवन आहे. रोडावर झोपतोय. काहीही कारण यांना हा
फडणवीस साहेब, तुमच्या मुंबईमध्ये, तुमच्या महाराष्ट्रामध्ये असेल तर येणाऱ्या काळात तुमची सत्ता यांना लक्षात ठेवा. तुमची सत्ता ही जनता उलटून लावल्या. हे पोलीस असण्याचं कारण असं की भंते विमासा आहेत. भंते म्हणजे धम्मगुरू आहेत, धर्मगुरू आहेत. या भारताचे उच्च स्थान असलेले धम्मगुरू भंते विमासा या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि याच ठिकाणी त्यांची जी मागणी आहे की मुंबई विद्यापीठामध्ये पाली विभाग व्हावा आणि पाली विभागाची इमारत व्हावी, यासाठी ते गेले 5 महिने या ठिकाणी विद्यापीठाबरोबर संघर्ष करत आहे. आपण बघितलं, हा पहारा बघा तुम्ही, एवढं चेकअप आहे, काही कारण नाहीये. भंते आहेत आणि शांततेच्या मार्गाने त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं आक्रमकता नाही, कुठल्याही प्रकारचा राग नाही, कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही. तरी सुद्धा हा पहारा, एवढा मोठा पहारा त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. अतिरेकी पुलवामा इथे अतिरेकी येऊन बॉम्बस्फोट करून गेले, पण ते आजपर्यंत सापडले नाही. पोलीस काय करत आहे हा प्रश्न निर्माण होतो, गृह खातं काय करत आहे प्रश्न निर्माण होतो. परंतु या ठिकाणी एक धर्मगुरू आहेत, एक धम्मगुरू आहेत, त्याच्यासाठी एवढा मोठा पहारा द्यावा का, हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रतिक्रिया. पोलीस नेहमी व्यवस्थेला सहकार्य करतात. मग पोलीस प्रशासन ही एक व्यवस्था असते, विद्यापीठ प्रशासन ही एक व्यवस्था असते. व्यवस्था व्यवस्थेचं ऐकते, व्यवस्था व्यवस्थेला सहकार्य करते. ते आपल्यासाठी नसतात, सामान्य जनतेसाठी नसतात. खरं तर तुमचं आभार मानलं पाहिजे की तुम्ही मुंबई विद्यापीठाला तुम्ही हादरवून ठेवलेलं आहे. त्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांना हजारो पोलिस या ठिकाणी आणावं लागतात. त्यामुळे एक प्रकारे तुमचं या ठिकाणी कौतुकच केलं पाहिजे. खरं म्हणजे आपण हादरवणं वगैरे नाही आहे, आपण सत्याच्या मार्गाने जातो आणि ते सत्तेच्या मार्गाने जातात. सत्तेला स्वतःचा एक अहंकार असतो आणि सत्याला एक अधिष्ठान असतं. त्यामुळे सत्य शेवटी सत्य असतं, असत्याला असं वेगवेगळ्या शक्तींचा सहारा घ्यावा लागतो. सत्य नेहमी एकटं असतं, पण त्याला समाजात हळूहळू मान्यता मिळून समाज एकत्र येतो. जसं आता हे आंदोलन करते बसले. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय संविधान. सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी मुंबई विद्यापीठाच्या कलिना शाखेच्या इथे आहोत. या कलिना शाखेच्या इथे येण्याचं कारण असं की या ठिकाणी जो आपण पहारा बघताय, पोलिसांचा कडेलोट पहारा, हे पोलिसांचा खूप पहारा आहे, कडेलोट पहारा पोलिसांचा या ठिकाणी बघू शकता. हे बॅरिकेड बघू शकता या ठिकाणी. या इकडे या ठिकाणी इतका कडेलोट पहारा आहे पोलिसांचा. या व्हॅन आहेत, या पलीकडे व्हॅन आहेत. आपण बघू शकता हा पहारा या ठिकाणी पूर्ण हा पहारा आपण बघू शकता. पोलिसाचा इतका पहारा आहे की तुम्हाला वाटेल की या ठिकाणी अतिरेकी वगैरे आलेले आहेत का काय, असं तुम्हाला वाटेल. आतमध्ये पण दाखवा. आतमध्ये त्या ठिकाणी पण पोलिसांचा पहारा आहे. पोलिसांच्या व्हॅन आहेत, 2-3 व्हॅन आहेत. पोलिसांची मोठी पिंजऱ्याची गाडी आहे. जवळपास 100-150 पोलीस या ठिकाणी, जवळपास 100-150 पोलीस या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी 100-150 पोलीस आहेत. आता तुम्हाला वाटेल की या ठिकाणी जे काही पोलीस आहेत हे कशासाठी एवढे पोलीस आहेत, का पहारा आहे. हे पोलीस असण्याचं कारण असं की भंते विमासा आहेत
भंते म्हणजे धम्मगुरू आहेत, धर्मगुरू आहेत। या भारताचे उच्च स्थान असलेले धम्मगुरू भंते विमासा या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि याच ठिकाणी त्यांची जी मागणी आहे की मुंबई विद्यापीठामध्ये पाली विभाग व्हावा आणि पाली विभागाची इमारत व्हावी, यासाठी ते गेले 5 महिने या ठिकाणी विद्यापीठाबरोबर संघर्ष करत आहे। आपण बघितलं, हा पहारा बघा तुम्ही, एवढं चेकअप आहे, काही कारण नाहीये, भंते आहेत आणि शांततेच्या मार्गाने त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं आक्रमकता नाही, कुठल्याही प्रकारचा राग नाही, कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, तरी सुद्धा हा पहारा, एवढा मोठा पहारा त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। अतिरेकी पुलवामा इथे अतिरेकी येऊन बॉम्बस्फोट करून गेले, पण ते आजपर्यंत सापडले नाही। पोलीस काय करत आहे हा प्रश्न निर्माण होतो, गृह खातं काय करत आहे प्रश्न निर्माण होतो, परंतु या ठिकाणी एक धर्मगुरू आहेत, एक धम्मगुरू आहेत, त्याच्यासाठी एवढा मोठा पहारा द्यावा का, हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच ठिकाणी एक आंदोलन पण आहे, ते आपण आंदोलन स्थळ दाखवतो तुम्हाला, त्या आंदोलनाच्या इथं आपण जाऊया आणि या ठिकाणी जे आंदोलन आहे ते पण पाहूया। तर हे या ठिकाणी आंदोलन आहे भंते विमासा यांच्या समर्थनार्थ, युवा भीमसेना यांच्याकडून हे आंदोलन आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं काय कारण आहे, एवढा पहारा कशासाठी आहे आणि भंते विमासा यांची काय मागणी आहे। तर काय नाव दादा तुमचं? माझं नाव संदीप सुभाष खरात, युवा भीमसेनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे। युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष विलास अर्जुन माने। पाली भाषेला 5 भाषांना दर्जा दिला, परंतु पाली भाषेला हे विद्यापीठाचे काय जातीवादी मानसिकतेतून अधिकारी आलेले आहेत, ते सावत्र रायसारखा दर्जा देत आहेत पाली भाषेला, त्याचा दर्जा, त्यामुळे अपमानजनक त्यांनी ही वागणूक दिली। आणि आमचे भीमासा भंतेजी यांना सुद्धा त्यांचं अमानवी कृत्य करण्यासाठी त्यांनी अमानवी कृत्य केलेलं या विद्यापीठाच्या कुलसचिव कोण असतील या सर्व कर्मचाऱ्यांनी, त्यामुळे त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही त्यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अंतर्गत अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत। अनिश्चितकालीन आंदोलन आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही 1 इंच सुद्धा हलणार नाही आणि कायदेशीररित्या आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। तुमची भंतेची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं काय, तुमचं काय पुढची भूमिका काय असणार? पुढची काय, पाली भाषा ही जगातली सर्वात मोठी भाषा आहे आणि जगात राष्ट्रीय पातळीवर मानणारी अमेरिकेमध्ये पाली भाषा चालते, तर हे विद्यापीठ भारताच्या बाहेर नाही ना, भारतातच आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये। ह्या विद्यापीठाला एवढा पाली भाषेबद्दल का तिरस्कार आहे, त्यामुळे त्या स्टुडंटला 544 स्टुडंटला त्यांनी टर्मिनेट केलं, भंतेची PhDची टर्मिनेट केली आणि त्या ठिकाणी सर्व अन्य अत्याचार या विद्यापीठाच्या जाती मानसिकतेतून होत आहे। कारण की बाबासाहेबांनी जो घोटोटा शब्द दिला होता, तो मागासवर्गीय गाव कुशातला समाज येऊन विद्यापीठात शिकतो आणि एक विशिष्ट समाजाच्या एका विशिष्ट समाजावरती अन्य अत्याचार विद्यापीठाच्या जातीयवादी अधिकाऱ्यांनी करत असेल तर त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं आहे। तसं असताना देखील गेल्या 5 महिन्यापासून भंतेजी यांना संरक्षण नाही, उलट त्यांना बाहेर काढण्याची नोटिसा धडाधड विद्यापीठ देत आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर धमक्या, म्हणजे एवढा अन्यायकारक हे विद्यापीठाच्या कर्मचारी करत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही आणि या सर्व गोष्टीचा एकदम अतिशय गंभीर विषय आहे, त्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो। जय भीम। आपण बघितलं की समाजामध्ये हा विषय जो आहे तो तितकासा गेलेला नाहीये, तर समाजाला तुम्ही काय आव्हान कराल की बाबा हे एवढं महत्त्वाचं आंदोलन असून सुद्धा समाजाकडून पाहिजे तेवढी प्रतिक्रिया आहे तेवढी मिळत नाहीये। आपण बघितलं की लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये आपल्याला आंबेडकर चळवळीचे जे पक्ष आहेत त्यांना दारुण पराभव आलेला आहे। आपण धम्माकडे वळलं पाहिजे, धम्म हा आपला पाया आहे, तरी सुद्धा या ठिकाणी ही परिस्थिती आहे की मुंबई सारख्या ठिकाणी भंतेजींवर एवढा अन्याय होतोय। कसं आहे माहिती आहे का साहेब, बुद्धाचं तत्वज्ञान काय सांगत आहे, बुद्धाचं तत्वज्ञान सांगतोय जोपर्यंत आपल्यावर अटक कोण करत नाही तोपर्यंत अटक करणार नाही,
पण भंतेजीवर एवढा या विद्यापीठानं जातीय मानसिकता अटक केला, त्यामुळे भंतेजी या आंदोलना आणि असं कुठल्या कायद्यात लिहिलं नाही ना भंतेजीनं आंदोलन करू नये किंवा काय करू नये. त्यांच्या अमानवी अत्याचार व्हायला लागले त्यांच्यावर, त्यामुळे त्यांनी आंदोलनाची दिशा निवडली, बाबासाहेबांच्या संविधानाची कायदेशीर दिशा निवडली आणि ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हे विद्यापीठातले काय अधिकारी अनेक वारंवार पोलीस प्रशासन पत्र देतात आणि त्यांना बाहेर काढण्याच्या वारंवार धमक्या देतात. आज 1 फेब्रुवारीला त्यांनी नोटीस दिली की तुम्ही बाहेर निघा, शील पॅक बंद केलं, त्यांना अमानवी वागणूक दिली आणि पाली भाषाला सुद्धा यांनी म्हणजे एवढी बौद्धांची अस्मिता असलेल्या पाली भाषेला सावधानाची वागणूक गेली. एवढा मोठा दर्जा असताना त्या गव्हर्नमेंट पाली बौद्ध या कारण पाली हे आपल्या भारताची समृद्ध भाषा आहे आणि ज्या वेळेस भगवान गौतम बुद्धांनी पाली भाषा सगळा काय अभ्यास सगळं काय त्या काळामध्ये भारत हा जगामध्ये सगळ्यात समृद्ध देश होता. आर्थिक दृष्ट्या असेल किंवा सामाजिक दृष्ट्या असेल किंवा वैचारिक दृष्ट्या हा एक समृद्ध असा देश होता, म्हणजे महासत्ता म्हणा तुम्ही थोडक्यात असा देश होता. परंतु पाली भाषा जसं धर्माचा ऱ्हास आहे तसं तसं या देशाचा ऱ्हास होत आहे. आपण बघितलं आणि प्रमोद वासनिक, मी महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहे युवा भीमसेनाची. काय प्रकार आहे या ठिकाणी, काय प्रकार घडत आहे आणि काय मागणी येतो? इथे असा प्रकार होत आहे की इकडे असा प्रकार होत आहे की इकडे जे लोक आहेत, इकडचे जे पर्टिक्युलर पर्सन आहेत ते एका जातीय नीतीने काम करत आहे. पाली भाषा ही फक्त बौद्ध धर्माची भाषा नाही आहे, ही संपूर्ण राज्यस्तराची भाषा आहे. जिला जो अधिकार मिळाला आहे त्याला हे संपवायला निघालेलं आहे. पाली विधान भवन बांधण्याची ही मागणी भंतेजींनी का केली होती? कारण त्यांना पाली भाषा ही संपूर्ण जगात आपल्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये, भारतामध्ये चांगल्या प्रकारात न्यायची होती, पण ह्या लोकांनी त्याला सपोर्ट करण्यासाठी मनाई केली. त्याच्यानंतर भंतेजींचं अतिशय क्रूर प्रमाणामध्ये त्यांच्यासोबत इतका अन्याय अत्याचार करण्यात आलेले आहेत की त्याच्या शब्दातही मी बोलू शकत नाही. त्यांचं डिग्री कॅन्सल करण्यात आलेली आहे PhDची. त्याच्यानंतर त्यांचं रूम सील करण्यात आलेलं आहे. रूम सील करताना त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा हे छीनून घेतलेलं आहे मुंबई विद्यापीठाने. ह्याच्या विरुद्ध मी इथे आज आवाज उचलत आहे. जेव्हापर्यंत त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही युवा भीमसेना इकडून अजिबातही हलणार नाही. तर या ठिकाणी आपण भंतेजींचा भंते विमानसंचा घेता येईल का इंटरव्ह्यू? भंते विमासांना आम्हाला अजिबात भेटू देत नाही आहे. भंते विमासा कसे आहे आम्हाला माहिती नाही. भंते विमासा हे आतमध्ये आहेत, त्यांना आम्हाला बघता सुद्धा येत नाहीयेत. त्यांची परिस्थिती हालाकीची आहे. त्यांच्याकडे कपडे नाही आहेत, एकच चिवरवर ते आहेत. त्यांच्याकडे अन्न नाही आहे, त्यांच्याकडे डोक्यावर छप्पर नाहीये, ते रोडावर झोपत आहे एकाच चिवरवर, बाकी त्यांच्याकडे काहीच नाही. एवढं भंते विवासाची हालत खराब आहे. तर आपण भंते विमासा यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण भंते विमासा यांची प्रतिक्रिया घेऊया. काय मीडियावाला तिथं मुलाखत घ्यायची त्यांची. का बरं का अलाउड नाही? मीडिया सगळीकडे अलाउड आहे, मुख्यमंत्र्यांपासून मीडियाला अलाउड नाही काय? तसा GR वगैरे काय आहे का तुमच्याकडे? तुम्ही बघू शकता या ठिकाणी भंतेजींचं जे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्ही आज जात आहोत, तर अडवत आहे. काय कारण काय अडवायचं? आम्हाला वरून आले कुठे वरिष्ठ बोलवा ना. हो साहेब 2 मिनिटं इथं इंटरव्ह्यू घेऊ द्या ना आम्हाला.
अडचण हा? नाही पण आम्ही मीडियावाले काय अडचण काय आहे? तुम्हाला अहो, तुम्हाला अडचणी येतात तेव्हा आम्हीच येतो. दुसरं कोणी येत नाही, आम्हीच येतो. MSF वाले तुमच्या पण अडचणी आम्हीच सोडवतो. विद्यार्थ्यांची अडवणूक करतायत. कोणत्या विद्यार्थ्याची अडचण? येत आहेत बघा. येऊ दे ना. अहो मोठं गेट आहे. गेट खोला ना. मला फक्त जायचं. मी कुठे अडचण? अहो तुम्ही आहे ना लोकशाहीची गळचेपी करताय. आम्ही गळचेपी करत नाही. तुम्ही लोकशाहीची आमची गळचेपी तुमचं तुम्ही तुमचं करताय. नाव काय आहे तुमचं? तुम्ही आमची गळचेपी करताय. नाही, मी लांब आहे. मी लांब आहे. तुमचं म्हणजे- नाव काय आहे तुमचं? मला नाही सांगायचं तुमचं मग तुम्ही का तुम्ही का अडवलं? तिकडे बोला, एक त्या साईडला घेऊन बोला. तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे, तुम्ही काय बोलता? मीडियाला का आलं? एक मिनिट बोलायचं. तुम्हाला जे बोलायचं हे तुम्हाला एका साईडला बोला. या इथे जायला काय अडचण काय आहे? स्टुडंट येत आहेत, जात आहेत. अहो, स्टुडंट कुठे स्टुडंट पोलीस नाही आहे इथं. रस्ता आहे येण्यासाठी आहे जाण्यासाठी. ना, जात आहेत ना, त्यांना अडवलं नाहीये. आम्हाला जाऊ दे ना. तुम्हाला जे घ्यायचं तुम्ही एका साईडला घ्या ना, एका साईडला बघितलं का तुम्ही? या ठिकाणी लोकशाहीमध्ये मीडियाला सुद्धा या ठिकाणी दाबलं जात आहे आणि मीडियाला सुद्धा मज्जाव केला जातोय. हे MSCB चे योगेश पाटील आहे, यांच्यावर कॅमेरा दाखवा. आणि हे स्वतःचं नाव सांगत नाहीये. नाव काय आहे तुमचं? बघा नाव सांगत नाही. बघितलं का तुम्ही? नाव सांगत नाही. स्टुडंट येत आहेत, जात आहेत. आणि- एका साईडला घ्या. ते बघा बघा स्टुडंट कॅमेरा इकडे फिरवा तुम्ही. सगळ्यांना जाता येते. बघा तुम्ही, सगळ्यांना जाता येते. हेच अडवतं ते. मी माझं काम करतोय. हे लोकशाहीला घातक व्यक्ती बघा. योगेश पाटील, ठीक आहे. योगेश पाटील साळवे ठीक आहे. बघा हे स्वतःचं नाव लपवतायत. हे लपवत नाही, मला काही गरज नाही. अहो तुम्ही लपवताय, नाव सांगा ना. जाऊ दे ना मग आम्हाला इथं. आम्ही cabinet- काय अडचण काय आहे तुम्हाला जायला? आम्ही बोलत नाही. माझं नाव आहे, मी तुम्हाला कशाला सांगू? अहो मग घाबरता काय एवढं? कशाला घाबरू तुम्हाला? तुम्ही घाबरताय म्हणून हे काय आय कार्ड डिस्प्ले करा. काय यांचे रेकॉर्डिंग घ्या. आय कार्ड डिस्प्ले करा. अहो मी एका साईडला काय, मला जाऊन यायचंय. मध्ये आम्ही बोलत नाही. इकडे या. मध्ये कारण काय ना सोडायचं. स्टुडंट येत आहेत, जात आहेत. तुम्ही एक साईडला होऊन बोला, ते सांगते. इकडे कोण येणार? हे बघा, आता आम्ही साईडला थांबलेलो आहे आणि हे जाऊ देत नाही आम्हाला इथून आतमध्ये. बघितलं का? ही एवढा मुजोरपणा या प्रशासनाचा एवढा मोठा मुजोरपणा आहे की हे आतमध्ये जाऊ देत नाही आम्हाला मीडियाला. एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी ठेवलाय तुम्ही? काय झालं इथे? एवढा बंदोबस्त करण्याचं कारण काय इथं? सांगा ना तुम्ही. कुणी अतिरेकी आलाय का इथं? बघा हा मुजोरपणा मुंबई पोलिसांच्या आणि MSF प्रशासनाचा. आणि हा माणूस आय कार्ड लपवतोय, स्वतःची आयडेंटिटी लपवतोय. हा माणूस आयडेंटिटी लपवत नाही. लपवताय तुम्ही. कोणताही अधिकार नाही मला हे नाव विचारायचं. पूर्ण अधिकार आहे. तुम्ही शासनाचे सेवक आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात. समजलं का? जनतेच्या टॅक्स मधून तुम्हाला पगार जातो. त्यानंतर तुम्ही सेवक आहे जनतेचे. तुम्ही असं बोलू शकत नाही. तुम्ही असं वागू शकत नाही. लोकसेवकाचा अपमान करू शकत नाही. समजलं? अपमान करायचं नाही लोकसेवकाचा. अहो तुम्ही तुमची आयडेंटिटी लपवताय. तुम्ही कसले लोकसेवक? मी इथला सुरक्षा तुम्ही लोकसेवकच अधिकारी नाहीये. आहे. मी इथला सुरक्षा दाखवा ना अधिकारी. आयडेंटिटी. काय बघितलं का तुम्ही? काय करणार? हा मुजोरपणा या ठिकाणी मुंबई विद्यापीठाच्या गेटवर चाललेला आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अडवत होते. कोणत्या आणि आमच्या विद्यार्थ्याला? ऑन कॅमेरा आहे. ऑन कॅमेरा आहे. कुणालाही अडवलं नाही. सगळे येतात जात आहेत. परंतु तुम्ही शासनाचे सेवक आहे. तुम्ही सेवा करत नाही. तुम्ही सेवा करत नाही. तुमच्यावर कारवाई होऊ शकते. हे बघा यांचं नाव कॅमेरा याच्यावर यांचं नाव घ्या. बघितलं का तुम्ही? कॅमेराला परवानगी नाही असणार. तुम्ही काही कोणत्या कायद्यानुसार कॅमेऱ्याला परवानगी नाहीये? कोणत्या कायद्यानुसार? तुम्ही काही अहो कोणत्या कायद्यानुसार ते तर सांगा. जातो मी. मला GR दाखवा ना तुम्ही की या ठिकाणी व्हिडिओ या साईडला साईडलाच आहे मी. तुम्ही तुमच्या कामाला अडथळा करत नाही. तुम्ही मीडियाच्या कामाला, जनतेच्या कामाला तुम्ही भंतेला का डांबून ठेवलंय तिथं? सांगा ना तुम्ही. भंते विमासा आहे, धर्मगुरू आहे, त्यांना तुम्ही का डांबून प्लीज साईडला का डांबून ठेवलंय? कारण काय डांबून ठेवायचं? विनाकारण धर्मगुरूला तुम्ही अशी वागणूक देता का? हा
ज्यांना मध्ये बसवलं आणि घेऊन जा तुम्ही त्यांना बाहेर कशाला घेऊन जा, कशाला घेऊन जा? त्यांची काय चुकीची मागणी आहे का? काय चुकीची मागणी केली त्यांनी? घेऊन जा म्हणजे काय? हे सरकारी विद्यापीठ आहे का कोणाच्या मालकीचं आहे का? बघितलं का तुम्ही? या ठिकाणी एवढा मुजोरपणा आहे. जनतेला आव्हान आहे या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या आणि ह्या प्रशासनाला धडा शिकवा. मुंबई विद्यापीठाच्या पोलिसांना पुढे करतात हे लोक, पोलिसांना आणि सिक्युरिटी गार्डला पुढे करतायत ते. आणि हे सिक्युरिटी गार्ड हे असंविधानिक काम करत आहे या ठिकाणी. आणि तो माणूस आम्ही संविधानिक काम करतोय, आमचं काम आम्ही करतोय, आमच्या जागेवर आम्ही आहे, आमची ड्युटी आहे इथं, आमचं काम आम्ही बरोबर करतोय, गेटला ड्युटी आहे. चुकीचं बोलू नका. तुम्ही मीडियाला अडवतोय, हे चुकीचं काम आहे. आम्ही अडवलंच नाही. कुठल्या मी तेच तुम्हाला विचारतोय, कुठल्या GR तुमच्याकडे GR आहे का? विद्यापीठात का करू शकत नाही? भंत्यांची प्रतिक्रिया का घेऊ शकत नाही? तुम्ही दाबताय, तुम्ही अत्याचार अन्याय करताय. बघा तुम्ही या ठिकाणी हे पण कॅमेरामॅन आहेत या ठिकाणी आणि हे पण शूटिंग करत आहेत आणि या ठिकाणी कसलाही अडथळा नाही येण्या जाण्यासाठी. परंतु हे जाणून बुजून या ठिकाणी मीडियाला जाऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. साहेब काय प्रकरण आहे नेमकं? का जाऊ देत नाही आतमध्ये? सिनियर साहेब आहे तिकडे, त्यांना विचारा. वरिष्ठ तिकडे, त्यांना विचारा. कोण वरिष्ठ? सिनियर साहेब आहेत. या ठिकाणी वरिष्ठांना विचार. सर मी सम्यक न्यूज मधून आहे. तर काय कारण आहे या ठिकाणी एवढा बंदोबस्त आहे आणि भंते विमाचा यांच्यावर जो अन्याय चाललेला आहे तर तो अन्याय का एवढा चाललेला आहे? मला आतमध्ये सोडा ना सर. त्या भंतेजींची प्रतिक्रिया घ्यायची. मीडियावाले आहोत आम्ही. विद्यापीठ आहे त्यांच्याशी बोला. पण विद्यापीठ तुमचे पोलीस जाऊ देत नाही ना, मी बोलणार कसा त्यांच्याशी? ते आमचे पोलीस नाहीत. अहो तुमचा पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे. बघा ना तुम्ही सर, जाऊ द्या ना. तुम्ही का अडवताय आम्हाला? मी पुण्यावरनं आलोय. बघितलं का तुम्ही? या ठिकाणी पोलिसांना पुढे करून या ठिकाणी पोलीस विद्यापीठ आहे. हे विद्यापीठाने या ठिकाणी भंतेंचा रोहित वेमुल्ला या ठिकाणी अतिशय बरोबर बोर्ड दाखवा जरा सर. अतिशय योग्य असा बोर्ड लिहिलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालेनी कॅम्पसवर धडक मोर्चा, रोहित विमला होऊ या ठिकाणी पोलिसांची दडपशाही आहे, विद्यापीठाची दडपशाही आहे. आणि ही दडपशाही महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या महाराष्ट्रामध्ये पोलीस बोलायला तयार नाहीयेत. पोलिसांनी अतिरेकी आहेत का इथं? पुलवामा मध्ये ज्या अतिरेक्यांनी जो अतिरेक घडवला होता त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं नाही, पकडलं नाही त्यांना अजून. परंतु या ठिकाणी शिक्षणासाठी भंते विमाचा जे धर्मगुरू आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची अडवणूक या ठिकाणी होत आहे. हे फार चुकीचं आहे. या ठिकाणी वेळीच सर्व नागरिकांना आव्हान आहे की जागे व्हा आणि या अन्याय अत्याचाराला रोका. भंतेजींचा रोहित वेमुला होऊ देऊ नका. पायल तडवी सारखं प्रकरण या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे. या ठिकाणचे सगळे पोलीस बेजबाबदार आहेत. काय गरज आहे एवढा पहारा लावण्याची? पहारा लावण्याची ही अशी गरज आहे की अगर आम्ही भंते विमुसापर्यंत पोहोचलो तर त्यांची खरी अस्तित्व सच्चाई आमच्यापर्यंत येईल. आम्ही ती समाजासमोर आणू शकू आणि त्यांना ती समाजासमोर नाही आणायची आहे म्हणून ते सगळे हे पहारा लावत आहे. आम्ही आतंकवादी नाही, आम्ही देशद्रोही नाही. आम्ही आमच्या कुलदेव गुरुला भेटायला आलो. आमच्या कुलदेव गुरुला आम्हाला भेटायला दिलं जात नाही. आमचा कुलगुरू आतमध्ये बसलेला आहे, त्याच्या अंगावर एक चिवल आहे, रोडावर झोपतोय. तरीही समाज
साहेब, तुमच्या मुंबईमध्ये, तुमच्या महाराष्ट्रामध्ये असेल तर येणाऱ्या काळात तुमची सत्ता यांना लक्षात ठेवा. तुमची सत्ता ही जनता उलटून लावल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. फार चुकीचा कारभार या ठिकाणी चालत आहे. एवढे पोलीस लागतात का एका भंतेजींना? बघा तुम्ही किती पोलीस आहेत आणि किती व्हॅन आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आंदोलन आहे, ते आंदोलन पण चिरडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलन कोण चिडवू शकत नाही. पोलीस हे आमचे मायबाबत आहे, परंतु पोलीस प्रशासनाने जी सरकारची भूमिका घ्यावी, आम्ही सुद्धा सकारात्मक आहोत त्यांच्या भूमिकेला. आणि काय असेल प्रशासनासोबत आणि सरकारसोबत, या केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबत समन्वय साधून या गोरगरीब जनतेला आणि आंबेडकरी समाज जर उठून उठला, पळता बोल होईल राज्य सरकारला पळता बोल होईल. त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने समन्वय साधून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. तुम्ही पण त्या ठिकाणी बनते जे आमचे गुरु आहेत त्यांना पाली भाषेच्या भवनासाठी आणि त्यांनी वारंवार 5 महिन्यापासून आंदोलन करत आहे. त्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे, काय त्यांची काय परिस्थिती आहे मला काय माहित नाही. मी अजूनपर्यंत आतमध्ये गेलो नाही. त्यामुळे सरकारला अल्टिमेटम दिले, तर तुम्ही जर लवकरात लवकर निर्णय नाही घेतला, विद्यापीठ नाही घेतला, तर हा लढा हा बहुतांचा राष्ट्रीय पातळीवर नेण्यात येईल आणि हा याच आंदोलनामध्ये तीव्र करण्यात येईल असा इशारा युवा भीमसेनेच्या वतीने दिलेला आहे. जय भीम. तर मित्रांनो, ह्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलवर गेला पाहिजे. व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर याला शेअर करा आणि मुंबई विद्यापीठाची दडपशाही तुम्ही हाणून पाडण्यासाठी सर्वांना सहकार्य. म्हणतेची काय परिस्थिती आहे, काय प्रक्रिया आहे? सध्या मला वसतिगृहातून बाहेर काढलं गेलं आहे, सील केलं आहे माझं वसतिगृह. आणि इथून सुद्धा माझं जे थोडं मागे जावं. आंदोलनस्थळी जे माझं साहित्य होतं, तंबू होता, टेंट होता, त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या, प्रतिमा होत्या, रोहित वेंगुर्ला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, त्या जप्त केल्या गेल्या. आणि अक्षरशः मला आता त्यांनी रस्त्यावर झोपायला लागत आहे. मी दिवसभर झाडाच्या कठड्यावर बसून असतो आणि रात्री सरळ रस्ता झाडून, पूर्ण चौक झाडून स्वच्छ करून तिथे पेपर अंथरून झोपत असतो. तर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यावर यांनी ही वेळ आणावी ही खरं म्हणजे विद्यापीठाच्या क्रूरतेचा कळस आहे. काय मागणी काय आहे तुमची? काय त्रास होतोय तुम्हाला इथं? तर माझ्या तर प्रमुख 3 मागण्या होत्या. एक CBS नावाचं सेंटर आहे त्याला शिफ्ट करावं आणि तिथे मुलांचं 300 मुलांचं वसतिगृह जाहीर करावं. कारण त्यांना 2-2 जागा आहेत, त्यांना 2-2 वसतिगृह आहेत, हे का? आणि नंतर मग पाली विभाग तो अनुदानित नाही, तो अनुदानित करावा. नंतर पाली विभागाला स्वतंत्र जमीन द्यावी, पण हे ते करत नाही. त्यांना हे करायचं नाही, जाती आत्मसात करायचं नाही त्यांना. आणि त्यासाठी आपण सत्याग्रह करतो आहोत. तर ते आपल्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी करत आहे, किती अन्याय करत आहे. एक तर मला मारझोड झाली, लग्न केलं गेलं आणि सगळे करिवता धणी कोण आहे तर BC PVC. तिथे PVC अतिशय गुंड आहेत, ते कुणाचंही ऐकत नाहीत, प्राध्यापकांचं ऐकत नाहीत, विद्यार्थ्यांचं ऐकत नाहीत, सिलेक्ट मेंबरचं ऐकत नाहीत, सगळ्यांना गप्प करतात, धाक दाखवतात. मागणी काय? काय बोलत आहोत लगेच तिकडे त्यांचं रेकॉर्ड करायला आले. होऊ दे रेकॉर्ड, त्यांना सगळ्यांना रेकॉर्ड करायचा अधिकार आहे. होय होय. तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? मिळून हे अन्यायाविरुद्ध आपण सगळ्यांनी एक व्हायचं आहे आणि लढायचं आहे. हा प्रश्न माझा एकट्याचा नाही, हा प्रश्न समाजाचा आहे, अस्मितेचा आहे, धम्माचा आहे, भाषेचा, संस्कृतीचा आहे. आणि त्यासाठी मुंबईतल्या सर्व समाजाने आपला एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करायचं आहे. पाली विभाग अनुदानित करून घ्यायचा आहे. पाली विभागाला स्वतंत्र जमीन घेऊन आपण त्याच्यावर पाली भवन उभं करायचं आहे. तोपर्यंत आपण शांत राहायचं म्हणजे आंदोलन करत राहायचं शांतपणे. काय त्रास काय होतो इथे? एवढे पोलीस का पहारा काय एवढा? आता एक निशस्त्र भिक्षू तो काय करू शकतो बरे? पण यांचं कसं आहे, हे आपल्याला जी अतिशय आतंकवाद्यासारखं ट्रीट करत आहे. एका भिक्षूसाठी जो शांततेने सत्याग्रहाला बसला आहे त्याला सगळीकडून उद्ध्वस्त करायला बघतात, पण त्यांना माहीत नाही आहे भिक्षू उद्ध्वस्त होत नसतो, भिक्षू घडत जात असतो. यांच्या उद्ध्वस्त होण्याने भिक्षू उद्ध्वस्त होत नाही, तरी भिक्षूची काय म्हणतात त्याला बळकटी आणत आहात, अधिष्ठानाला बळकटी आणत आहात या सर्व मार्गांनी. आत्तापर्यंत मी रुक्खमुलीक नव्हतो. रुक्खमुलीक म्हणजे पालीमध्ये झाडाच्या मुळाशी बसणारा. खरं म्हणजे मी ध्यानाच्या विविध पद्धती अवलंबल्या, पण
जी रुक्ममुलीक झालो नव्हतो, विद्यापीठाने माझं वसतिगृह सील करून आणि माझा सत्याग्रह स्थळीचा तंबू सील करून मला खरोखर रुक्ममुलीक केलं. त्यामुळे त्यांचे आभारच आहे. तुमचा रोहित वेमुला होण्याची वेळ येत आहे, तर काय प्रतिक्रिया आहे? तर म्हणजे रोहित वेमुला झालाच आहे माझा. फक्त मी भिक्षू असल्यामुळे आत्महत्या करत नाहीये. की जिवंत रोहित वेमुला आहे. सगळ्या या ठिकाणी तुम्हाला खाण्याची काय परिस्थिती आहे, राहण्याची काय परिस्थिती आहे, कुठे झोपता तुम्ही, रात्रीचं काय होतंय, रात्रीचं कुठे झोपता तुम्ही, कशा प्रकारे काय चाललंय? खाण्यासाठी इथे वसतिगृह आहे, तिथे जेवायला जातो. एकच वेळ जेवतो मी. नंतर राहण्यासाठी म्हणाल तर दिवसभर कट्ट्यावर राहतो, झाडाच्या बसून असतो. आणि संध्याकाळी रात्री 10 नंतर मी सर्व चौकाची चौक झाडून पेपर अंथरून झोपतो. अंगावर जेवढं चिवर आहे तेवढंच माझ्याकडे वस्त्र आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला ठेवणं हा अमानुषतेचा कळस आहे. मूलभूत सुविधा न देता, खरं म्हणजे गुन्हेगारांना सुद्धा तुरुंगात अशा पद्धतीने ठेवल्या जात नसेल, अशा पद्धतीने विद्यार्थ्याशी आणि भिक्षूशी ते वागत आहेत. पोलिसांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? पोलीस नेहमी व्यवस्थेला सहकार्य करतात. मग पोलीस प्रशासन ही एक व्यवस्था असते, विद्यापीठ प्रशासन ही एक व्यवस्था असते. व्यवस्था व्यवस्थेचं ऐकते, व्यवस्था व्यवस्थेला सहकार्य करते. ते आपल्यासाठी नसतात, सामान्य जनतेसाठी नसतात. खरं तर तुमचं आभार मानलं पाहिजे की तुम्ही मुंबई विद्यापीठाला तुम्ही हादरवून ठेवलेलं आहे. त्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांना हजारो पोलिस या ठिकाणी आणावं लागतात. त्यामुळे एक प्रकारे तुमचं या ठिकाणी कौतुकच केलं पाहिजे. खरं म्हणजे आपण हादरवलं वगैरे नाही आहे. आपण सत्याच्या मार्गाने जातो आणि ते सत्याच्या मार्गाने जातात. सत्तेला स्वतःचा एक अहंकार असतो आणि सत्याला एक अधिष्ठान असतं. त्यामुळे सत्य शेवटी सत्य असतं. असत्याला असं वेगवेगळ्या शक्तींचा सहारा घ्यावा लागतो. सत्य नेहमी एकटं असतं, पण त्याला समाजात हळूहळू मान्यता मिळून समाज एकत्र येतो. जसं आताही आंदोलनकर्ते बसलेले आहेत. तुमचं आंदोलन यशस्वी होईल असं वाटतंय का तुम्हाला? खात्री आहे. सत्य शेवटी विजयीच होतं, असत्य पराजित होतं. त्यामुळे हा सगळा शस्त्रसाठा यांचे सैनिक, यांचे पोलीस हे सगळे खोट्यावर चालणारे आहेत. त्यामुळे त्यांना एवढ्या सगळ्या संख्येची गरज असते. ते पराजित होणार आहे. खूप खूप तुमचे आभार. आणि तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लढताय, तुम्ही शिक्षणासाठी लढताय, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मी तेवढ्यासाठी पुण्यावरून आलेलो आहे तुम्हाला भेटण्यासाठी. आणि फक्त एवढंच आवाहन करेन, आपल्याला आंदोलन करायचं आहे, सत्याग्रह करायचा आहे शांततेच्या मार्गाने. आणि मला खात्री आहे जनता आणि बौद्ध समाज आपला शांततेचाच मार्गाने सर्व गोष्टी करणार आहे. आणि यामधून आपल्याच मुलांना वसतिगृह मिळणार आहे. SC ST OBC ही मुलं इथे शिकायला येऊ नये म्हणून हे वसतिगृह उभारत नाहीत. आहेत त्या जागा आपल्या वसतिगृहासाठी देत नाहीत. त्यामुळे ह्या होतील, आपल्या सर्व प्रश्न सुटतील, फक्त शांततेने सुटणार आहेत. आणि यांच्या फौज फाटा याला आपल्याला घाबरायचं कारण नाही. आपण सत्याचे पायीक आहोत. तर हे दादा रेकॉर्डिंग करत आहेत, त्यांना पण विनंती करतो की तुम्ही कृपया हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही सोशल मीडियावर नक्की टाका, जेणेकरून भंतेला न्याय मिळेल आणि जे धर्मगुरू आहेत त्यांना न्याय मिळेल. ते विद्यापीठाचे कर्मचारी आहेत, सुरक्षा रक्षक आहेत. नाही, त्यासाठीच दाखवलं मी. ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डिंग करताय, पण त्याचा सदुपयोग पण झाला पाहिजे. त्याचा सदुपयोग होणार आहे. VC रजिस्ट्रार ते बघणार आहेत. त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, सर अन्याय थांबवा, खोटेपणा थांबवा. तुम्ही ज्या पदावर बसला आहात ना ते पद फार मोठं आहे, ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. तर तुम्ही अहितासाठी वापरू नका. खोटेपणा सोडा, बरोबर बसा, इन कॅमेरा बसा. तुमचे मुद्दे तुम्ही मांडताय ना ते बोला, बघू आपण कोण खरं कोण खोटं जनता ठरवेल. या इन कॅमेरा समोर बसा. धन्यवाद बनते. जय भीम, नमो बुद्धाय.